पालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। राजकीय वातावरण चांगलं तापलंय। मात्र यंदा छत्रपती संभाजीनगर पालिकेकडे विशेष लक्ष असणार आहे, कारण दोन शिवसेना, भाजप आणि एमआयएम हे चार पक्ष अत्यंत ताकदीने इथं निवडणूक लढवत आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मैदानात आहे। दरम्यान एमआयएम मधील नाराज कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं माजी खासदार आणि नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। धावत्या कारच्या मागे पळत जलील यांना बाहेर काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळतेय। गाडीमध्ये पुढच्या सीटवर इम्तियाज जलील बसले होते। प्रचार रॅली दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये एमआयएमचा एक कार्यकर्ता सुद्धा जखमी झाल्याचं समजतंय। या सगळ्या प्रकारासंदर्भात इम्तियाज जलील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। काळे झेंडे, धक्काबुक्की आणि आता तर थेट गाडीवर हल्ला झाल्यानं इम्तियाज जलील हे आक्रमक झालेत। पोलिसांनी या सगळ्या गुंडांना रोखावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली तर ठीक, नाहीतर आम्ही सुद्धा वाकड्यात शिरू, असा निर्वाणीचा इशारा जलील यांनी हल्ल्याच्या घटनेनंतर दिलाय। हल्ला करणारे लोक हे मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांचे गुंड आहेत। हल्लेखोरांनी फायटर आणि चाकून हल्ला केल्याचं सुद्धा इम्तियाज जलील यांनी आरोप करत म्हटलंय। आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे कोणता पक्ष आहे, कोणी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे। हेच लोक आहे जे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून पैसे घेऊन रस्त्यावर उतरले होते आणि अचानक 25-30 गुंड हत्यार घेऊन, फायटर घेऊन ते आमच्यावर हल्ला चढवला। नंतर जेव्हा आमची गाडी शागंज वरून जात होती तर तिथे कमीत कमी 100 जे गुंड होते ते आमच्या गाडीवर हल्ला चढवला। आमच्या काही कार्यकर्त्यांना तिथे जखमाही झालेला आहे, आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेले आहे आणि पोलिसांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि जे जे लोक दोषी आहे, जे जे लोकांनी असं कृत्य केलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघणार। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे। या सगळ्या आरोपांनंतर मंत्री अतुल सावेंशी आम्ही संपर्क साधला। अतुल सावेंनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील ऐकूया। आज जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे। माझं कार्यकर्त्यांना म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर असे काही घटना नाही घडल्या पाहिजे। पण यामध्ये कार्यकर्त्यांनी आरोप असा केलाय की यांनी आर्थिक व्यवहार करून हे सगळं केलेलं असल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आहे त्याच्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।